देवा, काय करायचं आता ह्या पोरीचं? आधीच ही सत्याला सोडचिट्टी देऊन बसली ना, आणि समजा त्यात उद्या सत्याचं मन बदललं आणि तो जर म्हणला का मला आंधळ्यापुरीला नांदवायचं नाही म्हणून, तेव्हा काय करेल ही? एकदम 100% खरा आहे बघा तुमचा मुद्दा. मला तर विचार करूनच डोकं फिरायला लागले बघा. डोळे नाहीत, नोकरी नाही, काय करतील एक जाऊबाई? सपने, मला काय वाटतंय माहिती का, हिनं स्वतःहूनच सत्याला सांगितलं पाहिजे का तू एखाद्या चांगल्या पुरीशी लगीन कर म्हणून. हा, म्हणजे कसं आहे, मंजिरी, तू जर शहाणी असशील का नाही तर तू सत्याला सांग का दुसऱ्या एखाद्या चांगल्या पुरीशी लगीन करा म्हणून. नाही म्हणजे उद्या तुझ्या बरोबर लगीन केल्यावर तुझ्यासारख्या आंधळ्या पुरीला सांभाळण्यात त्याचा टाइम जाईल ना. म्हणजे मी काही तुला हिनवत नाही बरं का, पण मला पर्सनली जे वाटलं ते मी बोलले. हा, बरोबर आहे मम्मी. उगा पुढे जाऊन काही दोष द्यायला लागा ना सत्यानं. बरोबर बोलताय बघा मम्मी तुम्ही. असंच करायला पाहिजे बघा जाऊबाईंनी. आता सत्यभाऊजींनी ह्यांचं ऐकून निदान लग्नासाठी होकार दिला तर घरात लग्नाचा कार्यक्रम तरी घडेल, उत्साह तरी राहील जरा. मंजिरी, पण आम्ही तुला असं वाऱ्यावर सोडणार नाही बरं का, ही ध्यानात ठेव. कसं आहे, आज ना उद्या माझं खासदारकीचं पद पक्कच होणार आहे आणि पुन्हा मंत्रीपद तर मला मिळणारच आहे. तेव्हा मी मंत्री झाली का नाही, का तुला त्या योजना असतात का नाही तसल्या आंधळ्या मुक्या बाहेर लोकांच्या, त्याच्यातनं एखादी पेन्शनची योजना हिला मिळवून देऊ आपण. नाहीतर काय उपयोग आहे माझ्या मंत्रीपदाचा, का नाही ग सपने? शपथ किती आहे का आता? हे तू कुठं? चला. मंजिरी, नको वाईट वाटून घेऊ, तू होईल समज ठीक, काय टेन्शन घेऊ नको. डॉक्टर येतलंच आता थोड्या वेळ चेकअपला का नाही, पण मला लईच वाईट वाटतं. शत्रूवर सुद्धा अशी येणी वाटते बघ मला. या सावकाश. बसायचं, द्यायला पाणी दे. डॉक्टर, हे बघा, घाबरायचं काही कारण नाही. आता तुम्ही एकदम सेफ जागे आहात. हा, हे घ्या पाणी प्या. दादा, कुठे होते डॉक्टर? माझा संशय खरा ठरला. त्या आर्यानंच बांधून ठेवलं होतं यांना. कोण होतं माहित नाही, पण कोणतरी माथेफिर होता नक्की. होय, माती फिरू जायचो. पण तुम्ही काय काळजी करू नका, आपण पोलिसात तक्रार करू त्याची. हे कसं आहे, तो फरार आरोपी आहे. डॉक्टर, तुम्ही बरे आहात ना खरोखर? हो, पण आता आलोच आहे तर पेशंटला बघूनच जातो. आता कुठे आहेत मंजिरी मॅडम? त्यावर आहेत, पण तुम्ही नक्की ठीक आहे ना? नाही म्हणजे असं सगळं तुमच्याबरोबर घडलेलं असताना मी डायरेक्ट तुम्हाला इथे घेऊन आलो आणि त्यातच तुमच्याकडनं चेकअप करून घेणं जरा बरं नाही वाटत आहे आम्हाला. अहो सतीश सर, मी एकदम बरा आहे आणि पेशंटला तपासणं हे माझं कर्तव्यच आहे. चला या. अगं बाई, डॉक्टर साहेब आले, हे सर तिकडं. डॉक्टर साहेब, समजा ठीक आहे ना, काय काळजी करायचं कारण नाही ना, पण ती डोळ्यातनं रक्त कसं काय कळलं नाही बघा. त्याला खूप कारणं असतात मम्मी साहेब, आणि डोळ्यासारख्या नाजूक अवयवाला झालेली जखम भरून यायला खूप वेळ लागतो. डॉक्टर, मग आता कशी काळजी घेता येईल? म्हणजे परत असं होऊ नये यासाठी नक्की काय करायचं सांगून ठेवा ना. ते मी सांगतोयच तुम्हाला, आणि तसंही काळजी घेण्यासाठी नर्स आहेतच. फक्त मी असा विचार करतोय
की यांच्या डोळ्यावर असणारी पट्टी लवकर काढावी. डोळ्यावरची पट्टी काढायची? पण एवढ्या लवकर कशाला? म्हणजे डोळ्यावर पट्टी असली की डोळे जास्त सेफ असतात ना. तुमचं बरोबर आहे, पण पट्टी जास्त वेळ असल्यास इन्फेक्शनचा धोकाही तेवढाच असतो. त्यामुळे मला असं वाटतंय की त्यांची पट्टी लवकरच काढावी. नाही पण डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? पट्टी काढली तर धोका कमी होईल ना? अगदी स्पष्टपणे सांगायचं तर नाही. रिपोर्ट बघून तर मला असंच वाटतंय. पण ठीक आहे, आता फक्त अंदाज लावण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढलेलीच बरी. हे काय सगळं आर्या? ओके ओके ओके. हे काय झालंय? अरे तू कुठे पडलास का? हा, कुठे पडला वगैरेस का? कसं काय लागलं एवढं? अगं काही झालेलं नाहीये तायडे. आर्यन खरं सांग, कुठे गेला होतास तू? काही गोंधळ घालून आलास का? नवीन गोंधळ नाही ना घातलास बाबा? कोण? चिल 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 तायडे, काही झालेलं नाहीये. मंजूला भेटायला गेलो होतो. भारी वाटलं ना तिला भेटून, पण मला तिचे निरागस डोळे नाही बघता आले ग. मी उद्या सकाळी येऊन पट्टी काढेन. ठीक आहे जयदा, डॉक्टरांना सोडून ये. डॉक्टर डॉक्टर आत्ताच्या चेकअपवरनं काय वाटतं तुम्हाला? पुढे काय करायला पाहिजे? उद्या पट्टी काढूया आणि मग बघूया काय होते. पण पट्टी काढल्यावर वाघमाऱ्यांना दिसेल ना स्पष्ट. सत्यजित सर, मला तुम्हाला नाराज नाही करायचं, पण आत्ताच काय सांगता येणार नाही. बट स्टील लेट्स होप फॉर द बेस्ट. अहो पण डॉक्टर, जर त्यांना दिसलंच नाही तर? त्याच्यावर काहीतरी उपाय असेल ना, काहीतरी मार्ग असेल, काहीतरी करता येईल ना. काय करायचं सांगा तुम्ही. जे काय असेल ते करायला तयार आहे मी. जेवढा पण पैसा खर्च करायला लागेल तेवढं सगळं करायला तयार आहे मी. सत्यजित सर, शांत व्हा, शांत व्हा. तुमची काळजी कळते मला, पण मी आत्ताच काय सांगू शकत नाही. पण सध्या तरी तुम्ही संयम ठेवा, एवढंच सांगू शकतोय. येतो मी. चल दादा आलोच. डोळ्यावरची पट्टी काढायची? डोळ्यावर पट्टी असली की डोळे जास्त सेफ असतात ना. पण पट्टी जास्त वेळ असल्यास इन्फेक्शनचा धोकाही तेवढाच असतो. पट्टी काढली तर धोका कमी होईल ना? अगदी स्पष्टपणे सांगायचं तर नाही. रिपोर्ट बघून तर मला असंच वाटतं. तू काय जरा पेडास का? हा, डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या? तू पुन्हा पुन्हा त्याच चुका का करतोयस आर्यन? किंवा तुला कळतंय तू काय बघतोयस आणि तू मुद्दाम तेच रिपीट करतोयस? काय प्रॉब्लेम आहे नक्की? हे जे काही चालू आहे ना, हे खूप नॉनसेन्स आहे. तो सत्या तो तुला सोडणार नाही. तू का चिथवतोयस बाबा? जे काही करायचंय ते लांब राहून कर ना. इतकं जवळ जायची काय करायचं एव्हरी टाइम? ऐक, तो सत्या तुला जिवंत नाही सोडणार. तुला कळतंय का? तायडे, प्रेमात रिस्क घ्यायला लागते ग. प्यार अंधा होता है और हमने तो अपने प्यार को ही अंधा कर दिया. ए चुप. हे असले फालतू फिल्मी डायलॉग्स माझ्या समोर नाही मारायचे. त्याने जीव नाही वाचणार तुझा. आणि ही तुझी फालतू बडबड आहे ना, ही तो सत्या सुद्धा नाही ऐकून घेणार. सरळ तुला एक दिवस पकडेल, जीव घेईल आणि मग शांत बसेल. तायडे, काय ग सत्या? तुला माहितीये ना, त्या सत्याचं नाव घेतलेलं मला चालत नाही. काय तू मूड समज ना.
कुठून आलोय मी, काय भावने ते, मूड काय, झोन काय, राहू दे ना मला त्याच्यात. एन्जॉय करू दे, एन्जॉय करू दे थोडं. माय डिअर मंजू, म्हणजे किती भारी वाटलं यार तुला भेटून. तुझ्या डोळ्यांवरची ती पट्टी, आपल्या डोळ्यांनी आपण परत कधी पुन्हा बघूच शकत नाही त्या गोष्टीची भीती, ती भीती बघून भारी वाटलं मंजू, खूप भारी वाटलं. तुला असं खचलेलं बघून खूप आनंद झाला मंजू, मला खूपच आनंद झाला. मला तू जितके फटके दिले ना त्याचा दुप्पटचा बदला घेतला ना, त्याचा आनंद फील होतोय मला. पण तो सत्य तिथे टपकला, काय प्रॉब्लेम आहे यार तायडे त्या सत्याचा? फिरून पारून आमच्या दोघांमध्ये येतच तो. पण नो प्रॉब्लेम, पुन्हा तो सत्य आमच्यात येणार नाही याची काळजी मी घेईल, नक्कीच घेईल. आर्यन, यावेळी सेफली तिथून बाहेर पडलास ना, म्हणून ही सगळी बडबड करतोयस, एवढं बरळतोयस तू. हे बघ ऐक, हा जो काही तुझा फालतूपणा सुरू आहे ना, या फालतूपणाच्या नादात तू तुझ्या सोबत मला आणि डॅडी साहेबांना सुद्धा अडकवशील एक दिवस. तुला कळतंय का? कळतंय? कळतंय तायडे, येतंय लक्षात माझ्या. मूर्ख आहे का ग मी? आर्यन आहे, जिनियस. आणि काय ग, करून करून काय करेल तो सत्य? तेच तर बघायचंय मला. बघू दे ना, त्यांची लिमिट टेस्ट करू दे मला. आय वॉन्ट टू सी तो मंजूसाठी कुठपर्यंत जाऊ शकतो. ए बाबा चुप चुप, हात जोडते मी तुझ्या समोर. पुढे काहीही करायच्या आधी मला किंवा डॅडी साहेबांना विचारायचं, आम्हाला सांगायचं. आम्हाला सांगितल्याशिवाय जर काही सुद्धा करण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणी नसेल, एवढं सांगून ठेवते. कळतंय तुला? तायडे, अगं तू अशी ओरडते कशाला आहे माझ्यावर? भीती वाटते मला तुझी. आणि तुला माहिती ना मला बीपीचा प्रॉब्लेम आहे, हार्ट पेशंट आहे मी, आजार आहे. भारी होतो ना, भारी होतो ना. ए तायडे, काय टेन्शन घेते का तू? स्माइल, किती सुंदर स्माइल आहे तुझी, हस ना, छान वाटतंय. काय ते सत्य मंजूचं टेन्शन घेते तू? अरे हम है तो क्या गम है, आर्यन के सामने सब पानी कम है. सॉरी तायडे, सॉरी. अगं सॉरी बोलतोय, आय एम रिअली सॉरी. ए चल ड्रेसिंग करून दे तायडे, सॉरी ड्रेसिंग करून दे चल. अरे बोलतोय ना सॉरी. हा अरे अरे काय हवंय का तुम्हाला? नाही नको, थोड्या वेळ बस इथं. सत्या, माझ्या डोळ्यावर पट्टी असली तरी तुझ्या मनात काय चाललंय कळते मला. तुझी काळजी कळून येते. नको एवढं टेन्शन घेऊ. नाही वागणार आहे, टेन्शन नाही घेतलं मी. आणि डॉक्टर तसं बी बोलले ना की काळजी करण्याचं काही कारण नाही म्हणून. सत्या, डॉक्टर आले तेव्हा मी पण इथंच होते, विसरू नको. मी ऐकले ते काय बोललेत ते, आणि तुझ्या वागण्यावरून, तुझ्या बोलण्यावरून सगळं कळून येते. उगाच लपवायचा प्रयत्न नको करू. सत्य आहे बघ, सगळं चांगलं होईल असा विचार करूया ना आपण. जे झालं ते आपल्या हातात नव्हतं.
आणि जे होणार आहे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. सत्या, मला एक वचन देशील? वचन? कसलं वचन? हे बघा, तुम्हाला सांभाळायचं किंवा तुमची काळजी घेण्याचं वचन जर मागत असाल ना तर अजिबात देणार नाही, कारण त्याची काही गरजच नाही आहे ना. कारण शेवटपर्यंत तुमची साथ देण्याचं वचन मी कवाच दिलं तुम्हाला आणि नेहमी पाळीन. तसं नाही सत्या, ते वचन नकोय मला. वेगळं वचन हवंय आज मला तुझ्याकडून. देशील? अहो पण कसलं वचन हवंय ते तरी सांगा. सत्य, मला वचन दे. उद्या जर पट्टी काढल्यावर मला काहीच दिसलं नाही आणि आयुष्यभर माझ्यावर जर असंच राहायची वेळ आली तर तू माझ्यात अडकून राहणार नाहीस. एखादी चांगली मुलगी बघून तिच्याशी लग्न करशील आणि आयुष्याची नवीन सुरुवात करशील. वाघमारे, काय बोलताय तुम्ही? आणि रडू नका तुम्ही. हे बघा, रडलात ना तर त्रास होईल तुम्हाला. आणि वेळ लागलाय की तुम्हाला असलं काहीतरी बोलायला? वेळ नाही लागले मला, तुझ्या भल्यासाठी बोलते. हो, काय भल्यासाठी? यात काय भलं आहे सांगा माझं. सत्या, जर मला दिसायचं बंद झालं तर कसं राहणार आहोत आपण? मला नोकरी नाही करता येणार, बाहेर फिरता नाही येणार. आयुष्यभर तुझ्या रोज बनून नाही राहायचं मला. उगाच काय तर बोलू नका तुम्ही. काय ओझं होत असतं मला. आणि आपली गाठ बांधली गेली ना ती 7 जन्मासाठी बांधली गेली, आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी बांधली गेली. आणि एवढ्याशा अपघातानं माझं प्रेम कमी नाही होणार वाघमार. आणि जर समजा असं झालंच ना तर मी तुमचा हात नाही सोडणार. मी धरीन तुमचा हात. मी वाट दाखवीन तुम्हाला. आपली गाठ बांधली गेली ना ती 7 जन्मासाठी, आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्यासाठी. आणि तुम्हाला नाही दिसलं ना तर आकाश पाताळ एक करेन मी. आणि तरी बी तुम्ही म्हणताय तसं झालं ना तर मी हात धरीन तुमचा. मी वाट दाखवीन तुम्हाला, पण तुमची साथ कधीच सोडणार नाही मी. बस बस, आता काहीच बोलू नका तुम्ही. आणि सगळ्यात आधी ना असला विचार करणं बंद करा तुम्ही. कारण माझं मन मला सांगते तुम्हाला दिसणार, तुम्ही बघणार माझ्याकडे, रागानं बघणार, प्रेमानं बघणार, जगातल्या सगळ्या भावनेनं बघणार. तू जे बोलतोयस ते शक्य आहे का? उगाच आशेवर नको राहू. राहणार मी आशेवर. आता काहीच बोलायचं नाही. आणि हे बघा, आत्ता जे काय बडबडलात ना तसं परत अजिबात बोलायचं नाही. आणि सगळ्यात आधी तर रडणं थांबवा, नाही तर मी कायमचं बोलणार नाही तुमच्याशी. सत्या, आता काय पाहिजे तुम्हाला? काय नाही.
कशी काय झोप लागली मला? मी तर वाघमाऱ्यांजवळ थांबायला पाहिजे होतो. वाघमारे झोपले असतील का काळजी करत बसले असतील? वर जाऊन बघायला पाहिजे लगेच. नशीब वाघमाऱ्यांना शांत झोप लागले. आधीच मनस्थिती ठीक नाही त्यांची. त्यामुळे मला वाटलं की उगाच विचार करत बसले असतील. पण बरं झालं झोप लागली त्यांना. वाघमारे, आता तुम्ही ठीक असताना तर मस्त गप्पा मारत बसलो असतो आपण. पण हरकत नाही. मला ना खात्री आहे की तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हाल. वाघमारे, तुम्ही असं शांत असलेलं ना अजिबात बघवत नाही मला. काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा तुम्ही चिडता ना माझ्यावर तेव्हा लय बरं वाटतं. म्हणजे आपल्या हक्काचा माणूसच आपल्यावर चिडतं ना. जेव्हा तुम्ही चिडता, राग काढता, जेव्हा तुमच्या नाकावर राग येतो ना तेव्हा लय बरं वाटतं मला. तुमचं रुसणं, माझं मनवणं, आपली छोटी छोटी भांडणं, आपलं छोटं छोटं प्रेम सगळं मिस करतोय मी वाघमारे. त्यामुळं ना तुम्ही लवकर बऱ्या व्हा प्लीज. कारण तुम्हाला तर माहिती आहे तुमच्याशिवाय तुमचं सत्य राहूच शकत नाही, हो ना? आणि वाघमारे, तुम्हाला माहिती आहे का, आता तर ना मस्त पावसाळा सुरू झालाय. सगळीकडे मुसळधार पाऊस पडतोय. सगळे डोंगर, रानं हिरवीगार झालेत. लय सुंदर झालाय सातारा. तुम्ही आत्ता बरे असता ना तर आपण मस्त फिरायला गेलो असतो. थंडगार वातावरणात तुम्हाला गरम गरम कणीस खायला दिलं असतं. लय मज्जा केली असते. पण काय करणार, नियतीला आपला आनंद बघवत नाही ना जास्त वेळ. सगळं चांगलं होतं आणि एका क्षणात सगळं बदलून गेलं. पण ठीक आहे, आजपर्यंत अशा कित्येक संकटांना मात करून आपण इथं आलो. मग ह्या बी संकटावर मात करू. आणि मी आहेच की तुमची काळजी घ्यायला, तुम्हाला धीर द्यायला, तुमची साथ द्यायला. मी आहे वाघमारे. प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत आहे मी. झोपा तुम्ही. काम करतो मी, इथंच खाली झोपतो. म्हणजे रात्री अपरात्री वाघमाऱ्यांना काय लागलं तर मी असेल ना इथंच. मी आहे वाघमाऱ्या.
हे बघ सपने, ही असं पव भिजवायचे असत्यात. तो नुसतं असं पाणी शिंपडते त्याच्यावर आणि झालं म्हणून सांगतेस. खूप लक कुठली. आता ह्या टायमाला कोणी घरला यायला नाही पाहिजे बघ. का हो? असं का बोलताय? तू काही डोसकर पडलीस का ग जरा? हा? तुझ्या नानानं कंदी पिढ्यावर तुझी अक्कल लिखली होती का ग लहानपणी? अगं कोण आहे मी? महिला परदेश अध्यक्ष शिंपल आणि शिरी, भावी खासदार, भावी मंत्री. मला जर असं घरात काम करताना बघितलं तर बाहेर काही चर्चा होईल का बघा मम्मी साहेबाकडे नोकर नाहीत आणि मम्मी स्वतःच नोकर बनून घरची कामं करतात म्हणून. हा बरोबर आहे, बरोबर आहे. बया मम्मी, पण माझ्याबद्दल पण अशी चर्चा होईल की काय एवढं मम्मी साहेबांची सून आणि कशी मोलकरणीसारखी राब 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 राबते. जाऊ दे, मी पण नाहीच करत हे सगळं. हे सगळं कामच का पळ काढू नकोस बरं का, सांगायला लागले तुला मी. हिथं गप मदत कर मला, माझ्या नावाची लई काळजी आहे तुला. गप गुमान ती मिरच्या चिर आणि जरा जोर लाव की ते हात चालव पटपट. मिरच्या काप भरभर लवकर. हे सपनी, अगं आत्ताच्या पवाला मिरच्या पाहिजेत काय पुढच्या वर्षीचा पवा करायला मिरची नाही लागणार. खूप लक कुठली. आणि जरा जोर लाव का भरभर. मम्मी एक तर ह्या टायमाला मी साखर झोपेत असते बघा, कसं काय होणार आहे माझ्याकडनं काम? तिकडे तिने बेड बघ, बिचाना धरून आपल्याला इथं कामाला झोपलंय तिने. मम्मी त्यांना दिसत असलं असतं तर खरंय कशाला एवढे कष्ट करायला लागले असते. आयते पोहे मिळाले असते, हादरले असते. अरे बापरे, लयच उशीर झाला उठायला. आवरायला पाहिजे लवकर. वाघमारे अजून कशा उठल्या नाहीत? एवढ्या उशीरपर्यंत कधीच झोपत नाहीत त्या. औषधं घेतली होती ना त्यांनी, त्यामुळे गाढ झोप लागली असणार. मी उठवतो त्यांना. वाघमारे, हे बघा सकाळ झाल्या, उठा आता. तुम्हाला तर माहितीच आहे ना, तुमचा चेहरा बघितल्याशिवाय माझी सकाळच पूर्ण होत नाही. उठा आता. एवढा कसा वेळ लागतो उठायला तुम्हाला? हे बघा, झोपायचं आहे तर नंतर झोपा. आधी उठा, फ्रेश व्हा, नाश्ता करा, औषध घ्या आणि मग निवांत झोपा. कुठं पण जायचं नाही तुम्हाला. हा, उठा लवकर. वाघमाऱ्यांना उठायला तर कधीच एवढा उशीर लागत नाही. एका हाकेत उठतात कायम. वाघमारे, नाटक करताय का तुम्ही? वाघमारे उठा. हे बघा, उठा लवकर, लय उशीर झालाय. ठीक आहे, तुम्ही अशा नाही ऐकणार. मला माहिती आहे तुम्हाला कसं उठवायचं ते.